वहिनी काय चाललंय? काही नाही हो, बसलेली होती बाबूराव. काय करते घरात सारखं घरात? त्याच्या बाहेरच निघते नाही तुम्ही. अहो काय असतं माहिती का बाबूराव, हा, घरातलं बाई माणूस आहे हा. ना, माणसाला असं वाटतं मी कामाला जातो म्हणजे मी सगळं करतो. काय सकाळी उठा, झाडझूड करा, कपडे धुवा, भांडे घासा, नवऱ्याला डबा द्या, परत नवरा निघूस तर पार रुमाल, आंघोळीला गेल्या का रुमाल हातात द्या, निघायच्या वेळेस रुमाल हातात द्या, त्यांच्या पर अंडरपॅन्टी सगळं हातात द्यावं लागतं. पाणी, चहा, त्यानंतर आपल्या पोरांचा आवरा, त्यांचे डबे द्या, त्यांना शाळेत नेऊन सोडा, आलं का परत घरातला आवरा, मग आपण वेळ भेटला तर खा. अशी गंमत आहे. तुम्ही कसं काय म्हणता घरात काय अहो करता? माझ्या बाईचं काम तेच आहे. मग तो बिचारा दादा माणूस दिवसभर 8 घंटे कंपनीत जातो, त्याला काय आराम भेटतो का? नाही नाही, भेटत, पण मग माणसांना वाटतं ना बाया घरी आराम एकदा करतात. नवरा कामाला गेला म्हणजे मग बाई माणूस मोकळीच राहते ना 8 घंटे. बरं ते नवऱ्याला तर तुम्ही सांगा रविवारी शनिवारी किंवा सुट्टी असती, हा. बायांना कधी सुट्टी राहते बरं? अहो एवढा मोठा कोविड आला, वाटलं होतं सगळ्यांना असं आराम भेटत. हम्म. त्या कोविड मध्ये माणसाने आराम केले, बाया नुसतं गॅस जवळ होते थापायला. मग पोट राहतं का सांग बरं? 4 टाइम सगळं जे खाय नाही, ते खाय. माणसाला जर सगळं जमतं तर मग बाया काल केल्या असत्या. हा ना, हा? पण तुम्हाला काही दिवसांनी हे लग्न ही प्रथाच बंद होऊन नाही जाणार. व्हायलाच पाहिजे म्हणतात. बंदच व्हायला पाहिजे. माणसं बाया 4 नवरे करता, माणसं 4 बायका करतात, काय अर्थ राहिला होत्या लग्नाला? नाही, काही खरं नाही. केलंच नाही पाहिजे लग्न. त्याचं अवघड आहे. काय आलं म्हणजे कसं काय आलं ते? काय नाही म्हटलं काय चाललं व्हायला का यावर म्हटलं. काही हो, आज जरा ती कोंबडी न्यायची होती. काय आला? अहो ती पाहुणे येणार आहे ना, हा. त्यांना मी म्हटलं ते तिकडून दे बाय का मी आणतो कटिंग करून. तुम्ही नेले म्हणजे तुम्ही म्हणाले खाऊन पिऊनच घरी फक्त नाही, नाही. पाय घेऊन येशाल. इकडे जेवलं तो इकडं तुम्ही आणता काही करून? कटिंग करून आणतो ना. तू काय जाते उन्हात आणायची? बरं सांगते मी त्यांना. हा, ते हा म्हटले का मग तुम्हाला कोंबडी घेऊन जाईल, बर. ती कटिंग करून आणा आणि मोजून आणा. 2-3 किलो भरायला ना चांगली. 2-3 किलो नाही भरायची, 2-1 किलो भरा. आता तुम्ही सांगा गावरान कोंबड्या कुठे 2-3 किलो हा, भरत असतं का? 1-1.5 किलो. 1-1.5 किलो लईतलंय. काय म्हणता बाकी? काही काम नव्हतं काही. म्हटलं चला तो बसाव का पाहू असं. काय गप्पा गोष्टी मारायला मी काय बायको आहे का? नाही बायको नाही पण आता येतं जातं मला जातं गावात कोणी चला गप्पा मारायला. म्हटलं चला. पण 14 फेब्रुवारी केली का नाही साजरी तुमच्या त्याला ही गवळणी गावामध्ये? 14 एप्रिल झाले ना सगळे. 14 फेब्रुवारी हो, हा 14 फेब्रुवारी म्हटलं मी. हा हा व्हॅलेंटाईन डे हा ते हा केलं केलं का? व्हॅलेंटाईन डे आता काय काय दिलं कोणा शिवरात्र कोणाला? केली. हा शिवरात्र केली असं. 14 व्हॅलेंटाईन डे एप्रिल झालं बरं का? हा 14 एप्रिल केली. 14 एप्रिल मागच्या वर्षी झाला असं अजून हा मागच्या यायचं. वर्षी मी आता 14 फेब्रुवारीचं विचारलं तुम्हाला. 14 फेब्रुवारीला असं काय? व्हॅलेंटाईन डे ला हा केला फोनला काय दिलं होतं गिफ्ट मध्ये? गिफ्ट मध्ये हे दिलं ना. कोणला गाड्या कोणला काय 10,000 खर्च आला असं. खावले पण झालं. 10,000 दिलं. टायमिंग कसं देत हो तुम्ही एकीला? तेव्हा लागत आता काय करतो. ही पण लफडे करणाऱ्या माणसांची मजाच राहते आहे की नाही? एकीला एक टाइम लपडे नाही प्रेम आहे प्रेम. एवढ्या जणींवर. हो. अहो प्रेम एकीवर असतं, 10-15 जणीत ना. आपलं कामच असतं. काय गं, त्या व्हॅलेंटाईनचा सगळा वाटोळा आहे, वाटोळा सत्यानाश. हो. पण मी काय म्हणते 19 फेब्रुवारीला गावातले तुमचे जेवढे मित्र आहेत, आता काय जेवढे 19 लोक आहेत, त्यांना सरळ नाही नाही सांगा मला कुठं काय म्हणायचं 19 फेब्रुवारीला काय आता तूच सांग काय 19 फेब्रुवारीला काय आहे विचारतो सांग. तुम्ही? आपलं अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती अरे हा बाबूराव. हा वा आता तू बोलली बरं झालं. अरे वा तू होता डोक्यात बरं का ती अहो महाराजांचं नाव घेतलं तरी अंगाला शहर येतं. चार आहे ते बरोबर खरंच आहे. महाराजाची जन्मदिन आहे जन्मदिन. मग जय त्या श्री- दिवशी तुम्ही कुठेही जायचं नाही. नाही रे सकाळपासून भेटणार हा प्यायला. त्याच्यामुळं काय सकाळपासून अहो तुमच्या मित्रांना सांगा त्याच्या त्या मध्ये दिवशी कुठं जायचं नाही म्हणून. नाही सगळ्याला सांगाय. हा तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा कुठे जायचं नाही. बर चालेल. हा आणि आपण 14 एप्रिलला जसं सगळे एकत्र असतो, हा. 19 फेब्रुवारीला एकत्र असतो, तसं आपण परत वर्षभर कोणत्या सणाला एकत्र एकत्र नाही, नसतो. नाही. तेवढे 2च दिवस आपल्यासाठी. हा, हा. मग बरं चला तर तुम्हाला घरी काही काम नाही असं ना आता. नाही, काहीच नाही हो. मग जा गावातले लोक जमा करा आणि त्यांना शिवजयंती बद्दल काय काय नाही ते सगळं आराखडा मांडायला करा चालू काम. चला तुम्ही पण जोडी मला कशाला? आणि वर्गणी जर लागल्या कोणाकडून तर मला सांगा, मी बायांकडनं वर्गणी जमा करून आणते. वर्गण लागणारच आहे मग आता काय 100% किती लागू द्या. आता एकटा कोण करणार स्वतः सांग बरं. एकटा नाही करणार कोणी. हा. सरपंचाला सांगा, कारण सरपंच ते महाराज सगळ्याचीच आहे ना. महाराज सगळ्यांचीच होती. मग. अख्खं महाराष्ट्रच त्यांच्यामुळे आहे. हा तसे बोलले आता त्याच्यामुळे मी तुम्हाला काय प्रत्येकाच्या म्हणते, रक्तात सळसळतो मग महाराज. त्याला काही विचारच नाही. बरं मी हो. काय म्हणते ऐका, तुम्ही विचारा किती खर्च येईल, मग बायांना तसं सांगून हा. लवकरात लगेच ते जमा करून आपल्याला सगळं चालू करावं लागेल का? त्या गेले कोण जास्त पैसे घे कशाला? मग त्याला गेले ते ना. हो हे बघा, आपल्याला काय नाराज बिराज व्हायचं कोणावर? नाही. तिच्या ऐपती प्रमाण ती ना, आपल्याला जेवढा खर्च करायचा तेवढा आपण करायचा. हे आपले 5-50 हजार वाढव झाले. हा मग काय. बरं. आणि आपण दुसरं कोणतं काय करतो सांगा बरं? हा दुसरं काय मग बरं चालेल जा. जेवण खावं झालं का? हा एकदा केलं. हा
दुसरं टाइम मला का 12 वाजता संध्याकाळी परत हा संध्याकाळी ना ठीक आहे चालेल चालेल असं दोन टाइम नाही टाकली हो, ते परत नाही का नाही येऊ ना का? हा, हा, पकडा का हा केलं एका टाइमला एकच टाइम तब्येत लई झाली का तवाला आता अहो मी माझ्या थोडं कमी खात जा ना. नवऱ्याचं खाते मी फुकट नाही खात नवऱ्याचं झालं बा नवऱ्याचं बघायला फुकटच होता की कसं काय? कधी करा जाता देऊ पण मग डबे मी करून देते ना तू घरी राहते 8 घंटे बसवायचे हे खाऊ का ते खाऊ हे करू खाऊ का ते खाऊ माझ्या खायावर हा? जायचं तुम्हाला पहिलेच सांगते तब्येत मी कमी काय काय कोणाच्या घरचं जाऊन खात नाही येऊन जाऊन माझ्या खायावर जाता लोकांचं जसं काय मी घरीच जाऊन खाते एवढी बडबड करता अशी माझी तब्येत जास्त झाली बरं का पण ठीक आहे ना मी माझ्या नवऱ्याचं खाते माझ्या बापाचं खाते का काय चाललंय मग आता काय नाही ते आता आता आपल्या गावात शिवजयंती येऊ राहिली तर आता शिवजयंतीची तयारी करू म्हणत थोडीफार आपण काहीतरी वर्गणी वगैरे गोळा करावं लागले काय बसले काय बसलो काय नाही म्हणताय बा. बरं मी काय होतो तर आपल्या ते एक पुढे गेला कोण हो? तो सोम का काय ते पिल्लू नाही का बारी हा, आहे ना लय फोन उड्या केला होता. मारित लय उड्या मारित फोन ते केला त्याला आता येतोय म्हणे फोन केलता का हम्म. आले ते नुसतं इकडे तिकडे फिरत राहते त्यालाच फोन केला होता आता आम्ही बसलो इथे म्हणलं त्याला फोन करून बघू काय ते असते म्हणजे बरं राहते जोडीला शिवजयंतीचं आपल्याला. म्हणलं विचारू थोडंसं. काय रे काय करते इकडे काय खेकडीदार गेलता काय खेकडे वा नाही इकडे बस समोर आज कुठे कोण खेकडे वाशी आहे? कावाचा हा कोण लावला राहतो शाला आहे आता फोन केला विचारा त्यांना हा ना. फोन केला. फोन केला बरं मला. एकडे तारखा काय आलं त्याला आहे का तुमच्या मग काय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा मग आता तयारी लागा जरा हा? तेच तयारी ना ते साडीच म्हणून आता आपल्याला काय करायचं वर्गणी वगैरे गोळा करून घेऊ आता हे बघा आपण 5 जण जमलं मस्त माझी पार्ट्या बिरट्या करू मस्त शिवजयंती जोरात हा? बियांचे बियांचे सांगू. मिरवणूक काढू मस्त व्हायची डीजे मागून घेऊ चांगला. डीजे सांगायचं बियांचे सांगा डीजे मागून डीजे मागून घेऊ हा ना? वर्गणी तर थोडी जास्त गोळा करू यावेळेस हा चालेल वर्गणी दिवस जास्त गोळा कमी आपलं सगळं काम होऊन जाईल पार्टी दारू पाणी मस्त माझ्या हम्म. खाणं घ्यायचं आगल्याची दुकान बंद राहते बरं का हा. आगल्याची माल घेऊन ठेवायचा सगळं घेऊन हा, जायचं. कोणाच्या मारा माऱ्या वाद होऊ द्यायचे नाही आपण पहिल्या कोणाची वाद करायची नाही महाराजांचा अपमान होतो बरं त्यावेळी हा जरा ठेवा कळून नाही आलं पाहिजे गेले म्हणून बरं का? ते सगळं मत होतं. हा, आपण ना आपण बॉडी गार्ड ठेवू काय आला दंगी मस्तीने झाली काय पाहिजे काहीच नाही, काहीच नाही. महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी पुण्यतिथी ना नाही शिवजयंती दिवशी तिला कोणाचीच बॉडीगार्डची गरज नाही कोणालाच काही गरज नाही. सगळ्याच्या अंगात जसं वारा उचल राहत हा त्याच्यामुळे ना तिला बॉडीगार्डची गरज नाही काहीच नाही जस त्याच्या पद्धतीने जस त्याने नाचायचं जस त्याच्या पद्धतीने आनंद घ्यायचा काय माहिती हा कोणाला गालबोट नाही लागतात हा खरंय. हा नाही पण असं याच्यात जयंतीचे होतच नाही ना अख्ख्यांचं येते काही सगळं एकत्र त्याला जमलं. तुम्हाला सांगू का पोलीस बंदोबस्त इतका राहतो हा पोलीस बंदोबस्त राहतो प्रत्येकाला सगळंच ठिकाणी स्ट्रिक वातावरण असतं ना काय टेन्शन नाही बॉडीगार्ड वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आता आपलं गाव काय आपलं गाव छोटे तर आपल्याला काही पोलीस बंदोबस्त नाही, नाही, गरज नाही, नाही, काही नाही. आलं तर आलं फक्त राऊंड मारून निघून जाते संपलं विषय. संपलं विषय. आपलं गाव आपल्याला माहिती आहे ना बरोबर नाही काय होतच ना आपल्या इथे. काय नाही. सगळं एकमेकाला आपण 5 समजून जण जर असलं तर कोणी शब्द बोलत नाही, नाही नाही. हा? कोण काय बोलणार सगळं समजून घ्यायचं. हा. तर मग काय करू तयारी लागा मग आता पैशाची काही अडचण असेल तर वर्गात काढू आपण नाही, वर्गणी काढून घे. वर्गणी काढा. हा? हे बाय, बरे आपले 5 जणांचे 50 तरी चालेल वर्षातून एकदा जाते बरोबर की नाही? असं मग आता त्या स्वतः वहिनीकडे जाऊन आलतो तर ती मला म्हणा तयारी लागा मग म्हटलं मग आम्ही आहे तयारीतच आहे मग त्याला सांगू तुम्ही वर्गातील सहकार्य करा हा आहे की नाही हा ते बरोबर आहे ना चांगलं चालतं त्यांच्या तुम्ही सगळे चालतं तिच्याकडे महिलांचं समजा त्यांच्याकडून कसं चांगलं वसूल होईल हा त्यांचं ऐकताय ना आपलं काय ऐकणार नाही. स्वतः वहिनीचे हा. ना बाय आहे का त्या मग मग बाय कसं ती स्वतः वर्गात काढेल नाही आणि त्या गावात नाचायला यायला चालले बरे गावात त्यांचं कसं समजा कार्य बी चांगलं आहे ना. कार्य चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं चांगलं आहे. हो हो ठीक आहे चला जाऊ मग त्यांच्या चला मग सगळे उठा बुवा आता. हो चला सगळे ए तू पिऊ नको बरं का हो, मी का पितो का तुम्ही पिता मागच्या शिवजयंतीला ना हा. बारीच्या पोराला मारतात तू मी मागच्या शिवजयंतीला इथं तरी होतो का मग कुठे गेलता मामाकडे जायला तुम्ही शिवजयंतीला तिकडे किती तो सांगितलं मग तुम्ही पिऊन आले असतील हा तुम्ही पिऊन आले असतील हा काय पण आम्ही पेतो पण कोणाला कळतं का आमचं
कळतं का म्हणजे अख्या गावाला कळतं म्हणे कोणाला कळतं का सांगावर इन करा अख्यांना त्याला आपल्याला चांगलं ए, ठीक आहे, त्याला जे झालं ते झालं, पण ए, आता याच्या पुढे ना बॅनर असं छापायचे बोललं ऐका पाहिजे. बॅनर छापायचे बॅनर लावायचे चारी बाजूला आपण ते चौफुलीवर एक बॅनर चौपडी लावून हवेला लावू म्हटलं म्हणजे आपल्याकडे जो फाटावर हा त्या फाट्याला फाट्याला लावा ना लक्षात येईल ना. मग मोठा लावायचा एकदम मस्त महाराजांचा फोटो बिटो हा ठीक आहे, तिकडे मार्गदर्शक आपण तिकडे राहू चला. आणि पाची राहू हो, चला पाचीचे मग. नाव टाकू हा चला. चला भाऊ लागा तयारी भाऊ चला अगं स्वातीताई तू काय करत बसली असं अगं आता शिवजयंती ना तिथं मला आहे ना मस्त मोठं ग्राउंड करायचंय तिथे हे लागणार आहे हे कशाला लागणार आहे लागतं बरोबर तुला नाही माहिती त्यासाठी साळून ठेवते ही अगं हे नंतर होईल ना, पहिले वर्गणीला जाऊ ना, वर्गणी जमा करू. अगं माझ्याकडे झालेली काही थोडीच बाकी आहे, तेवढी करून घेऊ. हा मग तेच म्हणते ना, तेवढी करून घेतलं ना मग टेन्शन नाही ग. हे तुझं तर असं मध्येच आहे ना, काही पण असतं. अगं मला नाही आवडायचं शिवजयंतीचं, तुला माहिती का, राहिलेली कामं पूर्ण करून टाकायची म्हणजे कसं एकदम रिलॅक्स राहतो माणूस. त्या दिवशी टेन्शनच नाही आहे ना. हा त्या दिवशी टेन्शनच नाही. शिवजयंतीला म्हणणंच नको माणसाने, घरचे कामं सोडले आणि गेले. असं लईच अवघड आहे बाई. माझ्या लेकरं सांगू का आता, हे येणे ना, हे कळालं माझं. अगं रिकामी कामं करायची गरजच नाही ना. अगं विकत आणण्यापेक्षा हे वल्ल लाकूड तुला कळतं काही तू तर लईच पार संसारामध्ये अडकून गेली. मग आता काय ते, अगं आम्ही पण अडकलोय, पण एवढं पण नाही. जाऊ देऊ बाई, तुमच्या मिनिटं पण अशी रिकामं बसत नाही, काही ना काही चालूच असतं. आता रिकामं बसलं ना तर म्हातारपणामध्ये आपल्याला सून आहे ना, हातात काही द्यायची नाही आणून. मग आता काही म्हातारपणासाठी लाकडं जमा करून ठेवती का जाळायला? मला काय बोलती तू? हो ना, ज्या कामासाठी आले ती करत नाही, बसली रिकामा हे करत. हा काय म्हणत तुझं? मी मला असं म्हणायचं होतं, आपण शिवजयंतीची वर्गणी जमा करायला जाऊ. हा जायचं, कामं आवरून झाले. अगं हा बरं, मी काय म्हणते, आपण शिवजयंतीला आहे ना मस्त ते लाठीकाठी वगैरे शिकवतात पोरांना, त्याचं आपण मस्त एक हे घेणार आहे प्रशिक्षण. सगळ्याचं प्रशिक्षण चालू करू. जेवढं होईल तेवढं पण शिकवायचं आपल्याला. हा शिकवू आपण. एखादी टीचर बोलू, तिला थोडंसं पैसे देऊन तिला ना आमच्या पोरींना सांग, कारण आताच्या युगामध्ये पोरींना खंबीर बनणं खूप महत्वाचं आहे. तुला माहिती का, बलात्कार वगैरे हे एवढ्या वाढलेत की मुलींना, आणि चांगले लोक करतात का नाही, त्याला त्यांच्या घरामध्ये बलात्कार होत नाही? सांग बरं, गोरगरिबांच्याच घरात का बलात्कार होता? अगं पण त्यांना स्वतः संरक्षण नाही केलं जात ना, त्यासाठी बरं म्हणजे हा चांगला मार्ग निवडलाय. ह्या गोष्टी ना माहिती का झाल्याच पाहिजे. नाचणं गाणं, त्या दिवशी बाबूराव म्हणे आम्ही दारू बिरू मागवणार आहे. म्हटलं बाबूराव तू डॉक्टर पडलेला आहे का रे? बाबूराव दारू दिसते त्याला, बाया दारू म्हटलं का लय सोपं वाटतं. काहीतरी शिकता येईल, घेता येईल, असं काहीतरी पाहिजे. माझं पण तेच म्हणणं आहे. अगं लईच कठीण आहे बाई लोकांचं. आपण एवढी वर्गणी जर गोळा केली ना, ही कोणत्या चांगल्या कामासाठी यूज करा बाई. मग खरंच आहे, आपल्या महाराजांच्या याच्यामध्ये ज्यावेळेस बलात्कार वगैरे व्हायचे ना, तेव्हा चौरंग करायचे. चौरंग म्हणजे ही अशी शिक्षा होती ना, ती जर आता जर केली ना या लोकांनी, तर तुला सांगते बलात्कार डायरेक्ट थांबून जाते, शपथ थांबून जाते. आता कसं पहिल्यासारखं काही राहिलंच नाही. मला तरी असं वाटतं हळूहळू ती स्टेप काढायला पाहिजे मागल्या. काय काढलंच पाहिजे. हो, कारण की माझे महाराज होते तर बाईची काय रिस्पेक्ट करायची, आणि आताचे लोक आहे का त्यांना बाईची इज्जतच कळत नाही. त्यांची फक्त घरची बायको म्हणजे बाई आहे, बाकीच्या सगळ्या अशाच आहे. म्हणजे खूप असं वाईट वाटतं. काय आपला महाराष्ट्र होता ना, आपला महाराष्ट्र कुठं चाललाय तेच कळत नाही. अहो बाईला काय किंमत दिली जायची आणि आज काय लोक किंमत करतात बाईची. अगं घरातली लक्ष्मी म्हणायची पहिले, माझी लक्ष्मी. बरं चल, ते वर्गाने बरीचशी जमा झाली माझ्याकडे, बाकीची आता मी थोड्या वेळाने येते, आपण करून बाबूरावकडे जाऊ. मग मी जाऊ का पुढं? हा जायचं. हा येते मी. चल आई पण लवकर या. हो ग बाई, हो बाई, मला एकदा ते काम आवरून घेतलं ना ते बरं वाटल. हा जाय बाई, खरंच बाई, एवढं करून घ्या. ती वर्गणी देतील, ती देतील लोक, बाकी काय करायचं आपल्याला तरी. झालं बाई हे एकदाच. मस्त झालं पांढरे. हे करा बोला. तेव्हा आपल्या गावात वर्गात आहे ना 3,70,000 रुपये जमा झाली. भरपूर झाली मग. नाही. लय झाली. हा. काय आता राहिलं असं ते जमा करतील. आता 1.5 लाखाची काय करू? ओ ते बरं झालं आलं बघ. हा मी काय म्हणते, आता बायांची सगळे मिळून आपल्याकडे 3,70,000 झालेले आहेत. हा हा? आता ते माझ्या अकाउंटला 2 लाख आणि 1,70,000 कोणाच्या अकाउंटला टाकल्या दिवशी? देण करावचं. दिनकररावच्या अकाउंटला. हा. बरं आता एक काम करा, आपल्या इथं की नाही ना, तुम्ही काय ठरवलं, काय करायचंय? आता आम्ही ना ब्याजू सांगायचं काय सांगितलं? तेवढी डीजे हा, डीजे सांगायचं. डीजे आणायचं. डीजे. डीजे बॅनर छापायचे आणि दारू आणून 1.5 लाखाचे. हो
1.5 लाखाची दारू हा दारू 1.5 हा, लाखाची दारू हा जाऊ द्या ओ बाबूराव काय बोलताय दारू मग शिवजयंतीला दारू मग त्याला काय होते लोक आपला मारतील धरून गावात अहो शिवजयंतीला कोण दारू पितं का मला ते ती नाही ना शिवजयंतीला दारू उडवायची लोक आपल्याला उडवाय आधी स्पोर्ट सारखं हा. तुम्हाला काय बाई, वाटलं बाई. अहो पण कोणती का होईना कशाला रिकामा बाबूराव अहो फटाकडे ते आनंद उत्सव काला माते आनंद उत्सव मग असे ते फोडून फाडून का कोणी सांगितलं तुम्हाला म्हणजे असे उद्योग कसे कोणी सांगितलं तुम्हाला असं हे करायचं वर्गात जमली ना मग ते कुठेतरी कामी लावायची अहो पण ती वर्गात जमली मग ती दारू प्यायला त्या असे उडवा वाढवायला याला कामी लावायची का मग त्यापेक्षा आहे ना गावात चांगला म्हणजे आपल्या तिथे आपल्या- कार्यक्रम ठेवा मला चांगला एक सांगा कार्यक्रम ठेवा लोक जेवणची पंगत घाला वाटलंच तर तुम्ही सांगा शिवजयंती का बरं साजरी करतो आपण आपल्या महाराजामुळं महाराजांमुळे तुम्हाला काय वाटतं तेच तर महाराजांचे आपण समजा त्यांचे जे त्यांनी जे उत्सव केलेले करून जे टाकतो. म्हणजे एवढं कला त्यांची आणि त्यांचे एवढी जे केलंय त्यांच्याप्रमाणे आपण काहीतरी ते करतो तुम्हाला ना काय वाटतं आपण शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे अहो शिवजयंती आपण का साजरी करतो कशी करायला पाहिजे त्यांच्या आनंदात आपला आनंद घेतला पाहिजे हा शिवाजी महाराजांचा जो जन्म झालाय हा. तो जन्मदिन आहे त्यांचा जन्मदिन. बरोबर त्या दिवशी तर मग त्यांचा तो जन्मदिनाच्या दिवशी आपण त्यांचा उत्सव का करतो का बा आपण त्यांना फटाकडे वाजवणे त्यांची मिरवणूक काढणे मग आपण नाचणं कुदणं म्हणजे त्यांच्या आनंदात फटाके आपला आनंद वाजवणं इतकं ठीक आहे मग त्याला दारू म्हणतो मिरवणूक आम्ही काढणं इतकं ठीक आहे ते उडा वाढवणं हे नको नाही चांगलं आहे हो राव त्याला ऐका ना बाबूराव त्याला बंधन आहे DJ, का बँजो वगैरे काहीच नाही त्याला लावायचं. बंधन आहे का बंधन नाही पण आपण नाही करायचं ते डीजे वगैरे आपण एकच काम करायचं एक काम करायचं आपल्या आजूबाजूचे जे जवळजवळ आपल्या आजूबाजूला बारीक 12-13 गाव आहेत त्या गावातल्या जेवढ्या लहान लहान पुरी त्यांना बोलवायचं त्या दिवशी ते लाठीचं वगैरे शिकवतात बघा ते सगळं त्यांना ते शिकवायचं त्याचा आपण मस्तपैकी मोठा एक हॉल घ्यायचा आणि आपल्या गावामध्येच आहे ना चांगला मंडप टाकायचा बघा. ऑर्केस्ट्रा बाबूराव तुम्हाला काही बी काय शिकतो? कोणी सांगितलं? ऑर्केस्ट्रा कर हो महाराजांच्या जयंतीला बाळ नाचवत असतं का नाही पोरांच्या शाळेचं नाटक ठेवा हा, काहीतरी ठेवू आपण काहीतरी आपण बक्षीस चांगला ठेवा. मराठा व्याख्याता बोलू एखादा का जेणेकरून तो काहीतरी प्रबोधन करेल हा. म्हणजे लहान लहान लेकरांना पोरांच्या आताच्या याच्यामध्ये ना नाचणाऱ्यांपेक्षा चांगलं काहीतरी शिकवणाऱ्याची गरज असते बाबूराव हा का मग पोरांच्या डोक्यामध्ये वाईट गोष्टी न बघता जातात हा एक लक्षात ठेवा मग किमान एखादा व्याख्याता जर बोलवला प्रबोधनकार बोलवला चांगला मी कीर्तनकार बोलवा असं म्हणत नाही नाही बरोबर कारण हे कीर्तनकार बोलवण्यापेक्षा आपण एखादा मस्त पोवाडा बोलणारा खूप छान छान हा शाहीर असतात. महाराजांचे पोवाडे मग हा आहे मग की ते नाही? ठेवू आपण हा. लहान मुलांचं असं मस्त एखादं हे करू की जेणेकरून त्यांना ते लाठी वगैरे शिकता आली पाहिजे पुरींच्या कराटा क्लासाची इथं आपण स्पर्धा घेऊ त्या दिवशी 19 तारखेला आपण दिवसभर सगळ्या चांगल्या स्पर्धा घेऊ जेणेकरून मुलांना काहीतरी शिकता येईल कारण आपल्या महाराजांनी आपल्याला चांगलं शिकवलेलं आहे तलवार हा तलवार वगैरे सगळं शिकू काय वाटतं तुम्हाला युवा पिढीला काहीतरी त्याच्यातून मार्गदर्शन मिळायला पाहिजे महाराजांचे कुंदन काहीतरी तेच ना बिलकुल कोणी दारू बिरू पिणार नाही ते काय उडवायचं ते आणणार नाही बँजो बिंजो लावणार आणि डीजे लावायचं नाही आपल्या गावात आणि आपल्या गाव केलं ना ताई की लेडीजला एन्जॉय केलंच जात नाही आणि बाया पण तुम्ही काय करतो? enjoy चं काय नाही. एन्जॉयचं काय इकडं? आणि जशी तुम्हाला खुशी असते तशी लेडीजला पण असते ना मग तुम्ही नाचा कुदर आम्ही नाही म्हणलो तुम्हाला नाहीच नाचायचं बाबूराव आपण अशा पद्धतीने शिवजयंती कारण जे पैसे उरतील हा. ते पैसे आपण तसेच ठेवू तसेच आणि एखाद्या म्हणजे गोरगरीब अनाथ आश्रमामध्ये वगैरे तिथं पोरांना काहीतरी दान करू चालेल चालेल शाळेला भेट वस्तू देऊ मग चांगली गोष्ट आहे आहे ती. की नाही? तेच जर करू. गुरुजनांना घेऊन जर जाऊ. काही मिळालं तर कॅम्प्युटर उलटं चांगलं घेऊ, आहे. आहे की नाही? नाही तर उलट आपण आहे ना कुणाला तरी भेटवस्तू देण्यापेक्षा हे सगळ्यात चांगलं राहील एखाद्या ठिकाणी वृद्धाश्रम वगैरे असतात ना त्यांना असं काहीतरी बिझनेस टाकून देऊ जेणेकरून ते तिथून काहीतरी बिझनेस करून बाहेर हा, पाठवतील हा, हा. कारण पैसा त्यांचा येणार आहे हा. आपण एखादी वस्तू देणार ते वापरणार ती वस्तू संपून जाणार बरोबर, त्यापेक्षा एखादं चांगला चांगला बाळांना व्यवसाय. रोजगार मिळणं असं काहीतरी करू बरोबर. आहे की नाही बरं मी काय म्हणते आता आपल्याला शिवजयंती अशी साजरी करायची हा. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.